पालखी निघाली दिवे घाटातून, गजर दुम दुमला विठ्ठल नामातून। माऊली माऊली गजर घुमू दे, जय जय विठ्ठल पांडुरंग नामातून। टाळ मृदंगाच्या नादात दंग झाले मन, पंढरीच्या वाटेवर भेटे माझा पांडुरंग। भगवे झेडे वाऱ्यावर डोलती, ज्ञानोबा तुकोबांची दिंडी पुढे चालती। मुखी रामकृष्ण हरी, हृदयी विठ्ठल नाव, भक्तीच्या सागरात मिळे आनंद ठाव। पालखी निघाली दिवे घाटातून, गजर दुम दुमला विठ्ठल नामातून। माऊली माऊली गजर घुमू दे, जय जय विठ्ठल पांडुरंग नामातून। दिवे घाटातून निघाली ही पालखी, प्रेमाने नाचती वारकरी लाखो सखी। चंद्रभागेच्या तीरी लागली भक्तांची आस, दर्शनासाठी विठ्ठलाचा रत्ते काला ध्यास। पायी चालताना विसरले सारे दुःख, नामस्मरणाने भरले अंतरी सुख। कटीवर हात ठेवून विठू हसत उभा, भेट घडव माझी देवा तुझ्याच चरणी रमा। माऊली माऊली गजर घुमू दे, भक्तीचा हा सोहळा जगभर फुलू दे। दिवे घाटातून निघाली ही पालखी, हृदयात उजळो रे विठ्ठलाची सावली। पालखी निघाली दिवे घाटातून, गजर दुम दुमला विठ्ठल नामातून। माऊली माऊली गजर घुमू दे, जय जय विठ्ठल पांडुरंग नामातून। पंढरीच्या वाटेवर माझं भाग्य भेटलं, विठ्ठलाच्या नामात माझं जीवन फुललं। टाळ मृदुंगाच्या नादात मन हे हरपलं, माऊलीच्या चरणी माझं मस्तक टेकलं। आळंदीची पालखी दिंडीचा तो मेळा, ज्ञानोबा तुकाराम घुमे भक्तांचा गजर झाला। चंद्रभागेच्या तीरी पाप सारे धुतलं, विठुरायाच्या दर्शनाने आयुष्य धन्य झालं। गळ्यात तुळशी माळ, ओठी हरिनाम, मनात फुलत रोज तुझंच गुणगान। रखुमाईच्या कृपेने घर भरलं, पावलो पावली भक्तीचं दार उघडलं। पंढरीच्या वाटेवर माझं भाग्य भेटलं,
चरणी मस्तक टेकलं, पंढरीच्या वाटेवर मन हे जुळलं. प्रेमाने गात राहिलो विठ्ठलाचं गुणगान, वारीच्या पावलांनी मन पावन झालं. गळ्यात तुळशी माळ, ओठी हरिनाम, रखुमाईच्या कृपेने सुखाचं घर भरलं. सावळ्या त्या रूपाने हृदय जिंकलं, कर्कट्यावर ठेवूनी प्रेमाने बोलावलं. जन्मोजन्मी लाभोही पंढरीची वाट, तुझ्या नामातच माझी सकाळ आणि रात. चंद्रभागेच्या पाण्यात देहवीर घडला, माऊलीच्या कृपेने जीव उजळला. पंढरीच्या वाटेवर माझं भाग्य भेटलं, विठ्ठल नामात माझं जीवन फुलला. माऊलीच्या चरणी मस्तक टेकलं, पंढरीच्या वाटेवर मन हे जुळलं. जन्मोजन्मी लाभो ही पंढरीची वाट, विठ्ठल नामातच माझ्या जीवनाची मात. राम कृष्ण हरिनाद अंतरी दाटला, माऊलीच्या चरणी जीव कायमचा वाहिला. पंढरीच्या वाटेवर माझं भाग्य भेटलं, विठ्ठल नामात माझं जीवन फुलला. माऊलीच्या चरणी मस्तक टेकलं, पंढरीच्या वाटेवर मन हे जुळलं. विठ्ठलाच्या कृपेने आयुष्य उजळलं.
पंढरीच्या वाटेवर माझं भाग्य भेटलं, विठ्ठलाच्या नामात माझं जीवन फुललं. टाळ मृदुंगाच्या नादात मन हे हरपलं, माऊलीच्या चरणी माझं मस्तक टेकलं. आळंदीची पालखी दिंडीचा तो मेळा, ज्ञानोबा तुकाराम घुमे भक्तांचा गजर झाला. चंद्रभागेच्या तीरी पाप सारे धुतलं, विठुरायाच्या दर्शनाने आयुष्य धन्य झालं. गळ्यात तुळशी माळ ओठी हरिनाम, मनात फुलत रोज तुझंच गुणगान. रखुमाईच्या कृपेने घर भरलं, पावलो पावली भक्तीचं दार उघडलं. पंढरीच्या वाटेवर माझं भाग्य भेटलं, विठ्ठल नामात माझं जीवन फुललं. माऊलीच्या चरणी मस्तक टेकलं, पंढरीच्या वाटेवर मन हे जुळलं. प्रेमाने गात राहिलो विठ्ठलाचं गुणगान, वारीच्या पावलांनी मन पावन झालं. गळ्यात तुळशी माळ ओठी हरिनाम, रखुमाईच्या कृपेने सुखाचं घर भरलं. सावळ्या त्या रूपाने हृदय जिंकलं, कर्कट्यावर ठेवूनी प्रेमाने बोलावलं. जन्मोजन्मी लाभो ही पंढरीची वाट, तुझ्या नामातच माझी सकाळ आणि रात. चंद्रभागेच्या पाण्यात देहवीर घडला, माऊलीच्या कृपेने जीव उजळला. पंढरीच्या वाटेवर माझं भाग्य भेटलं, विठ्ठल नामात माझं जीवन फुलला. माऊलीच्या चरणी मस्तक टेकलं, पंढरीच्या वाटेवर मन हे जुळलं. जन्मोजन्मी लाभो ही पंढरीची वाट, विठ्ठल नामातच माझ्या जीवनाची मात. राम कृष्ण हरिनाद अंतरी दाटला, माऊलीच्या चरणी जीव कायमचा वाहिला. पंढरीच्या वाटेवर माझं भाग्य भेटलं, विठ्ठल नामात माझं जीवन फुलला. माऊलीच्या चरणी मस्तक टेकलं, पंढरीच्या वाटेवर मन हे जुळलं. विठ्ठलाच्या कृपेने आयुष्य उजळलं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठ्ठला में तुठ्ठला, जय हरी विठ्ठल. चला
वारकऱ्यांची लाट उसळली, विठ्ठलाच्या भक्तीत रंगली, नामघोषाच्या गजरामध्ये दिंडीत रे 40 दुमदुमली. आळंदी नगरीतून निघाली माऊलींच्या पालखीची शान, ज्ञानेश्वरांच्या चरण स्पर्शाने पावन झाली ही धरती महान. हाती भगवा मुखी विठ्ठल, डोळ्यात पंढरीचे स्वप्न. माऊली, रामकृष्ण हरी. आपलं नाव सांगा आणि कसा वाटतोय हा अनुभव? चांगला वाटतो. अनुभव सांगायचा म्हणजे रामकृष्ण हरी, आपलं नाव सांगा आणि मग अनुभव सांगा. शेषनारायण विठ्ठल ताटे, गेवराई शेमी, हा. तालुका शेल्लोड. 27 वर्षापासून चांगला अनुभव आहे. कसं वाटते बाकी? बाकी एकदम छान. आता तुमच्याकडे या दिंडी क्रमांक 43 मध्ये जबाबदारी कोणती? सारी यायची जायची जबाबदारी देखरेख इथली तिथली जी झाली ती. हा, म्हणजे त्यातल्या त्या सांगा ना जबाबदारी. रावटी टाकणे म्हणा. हा, रावटी टाकणे, टेम्पो आणणे. किती समजून वर्षापासून बाबांच्या सोबत आहात तुम्ही? 27 वर्ष झाली. तुम्ही गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांना पाहिलेले? पाहिलेले नाही. 17 वर्ष होतं संग. कसं वाटलं त्यांचा स्वभाव? एकदम स्वभाव चांगला वाटला. आज उत्तराधिकारी म्हणून महंत विष्णू महाराज हा. आहेत. कसं वाटतं त्यांच्याकडे पाहताना? याच्याकडे चांगलं आहे. त्याच्या परत आणखी उलट चांगलं वाटतं आणखी. हो ना. छानपैकी. आता कुठे आलो आहोत आपण? आपण सासवडमध्ये सासवडमध्ये कुठे आहोत आपण? इथं पवारवाडी. पवार वस्ती. ओके. मूर्ती सावळ सुंदर उभी विटेवरी, कृपेची सावली धरते जगावरी. भेटण्या विठ्ठला आतुर झाले मन, संतांच्या पाऊलांचे आठवते दर्शन. कीर्तनाची गोडी नसानसात भिनली, वेड्या या मनाला विठूची ओढ लागली. क्षणोक्षण तरुण पोरांना काय सांगशाल वारीबाबत? मग एक मुलगा घेऊन येली संगत, त्याला हे लाईन लावून द्यायची, व्यसनातून दूर राहायचं. आता मुलगा बी नेले संगत. हो ना. हो, पायी येऊ राहिला. आपलं मुलगाव कोणतं हो? मुळगाव गेवराई शेमी. हो ना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कृष्ण हरी. जय हरी, रामकृष्ण हरी. माझं नाव गणपत डाकणे, कन्हारी खुर्द, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. गोविंद महाराज केंद्रे बाबाच्या दिंडीत चलत असताना मी माझ्या वयामध्ये, माझं वय पण आता सध्या 75 चालू आहे, परंतु ज्यावेळेस मी नवा होतो त्यावेळेस बाबांना असं करतं, अरे चला रावठीकडे जा, याच्याकडे जा, म्हणजे कारभारी करायचा प्रयत्न. म्हणलं बाबा नका, मला ह्यो आनंद कोणता घ्यायचा, ही पब्लिक पाहिजे आणि आपलं कार्य हे एक कारखाना पाहायचा बाबा. म्हणे असं म्हणे हो. मग मी हिंडत आहे. आता पाहता 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 माझे नातू स्ट्रँडर झाले. आता त्यांना म्हणलं बाबा मी म्हातारा झालो, तुम्ही चला. हे बघा आता काही रावट्या ठोकतात, काही आनंदानं पताके घेऊन डुलतात. आता मला तो एक आनंद आहे. आणि चालता चालता पुढे चालून गोविंद बाबा थकून गेले. नंतर मग आमच्या गावामध्ये बाबा बऱ्याच दिवस येत होते. नंतर विष्णू महाराज केंद्रे यांनीच सुद्धा आम्हाला पोटाशी धरलं. तर इतका बी आनंद आहे भाऊ आम्हाला, काय सांगू. या वारीमध्ये चालता चालता आनंद होत चालतो, दुःखाचं भान नाही. नातू हे वर्ग पर कसं काय बच्चो लय आनंद म्हणतात. मग त्यांना मी एक अभंग म्हणून दाखवतो. हा माझा लेकरवाळा विठू माझा, आणि माझा लेकरवाळा विठू माझा, संगे हा गोपाळाचा मेळा, असा माझा पांडुरंग विठू माझा लेकरवाळा, संगे हा गोपाळाचा मेळा. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपान देवाचा हात धरी. असं चलत चलत आळंदीचे पुन्हा 2 दिवस झाले की सासवड 2 दिवस. वंकाकडी एक वरी घेई, नामा करंगळी धरी.
असा माझा पांडुरंग आळंदीचे पंढरपूर आपल्या सोबत आहे, आपल्या बाबाच्या दिंडीत आहे. अहो काय सांगा भाऊ, वंका कडी घे वरी घेई नामा करंगळी धरी, जनी म्हणे बा गोपाळा करी ह्या भक्तांचा सोहळा. असा पांडुरंग परमात्मा. धनाबाई म्हणती, ए धनाबाई जरा आरी तुरी करते, आपण नाही करू, माझ्या भक्तांचा जरा सोहळा करा. तर भाऊ पाहता पाहता एकही माणूस माझ्या माऊलीच्या गोविंद बाबाच्या दिंडीमध्ये उपाशी नाही. त्याला भान नाही कधी खावं कधी राहावं, इतका आनंद चाललेला आहे भाऊ. आणखी कोणता आनंद घ्यायचा, घेता घेता फार हे झाला. आता नातवंड येतात, पोर सुनबाई येतात, सगळ्या आमच्या इथले जवळजवळ 100-150 लोक आहे. हे बांबू ठोकते पोर आपलेच नातू. आनंद आहे बाबा. गाव कंडारी खुर्द, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. हो. रामकृष्ण हरी. वैकुंठवासी त्यागमूर्ती गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या आशीर्वादाने आज सासवड या ठिकाणी पहिल्या दिवसाच्या तंबू सेवेच्या व्यवस्थेमध्ये आज आपण आहात. श्री संत सोपन काकाच्या नगरीमध्ये, पावनभूमीमध्ये आज आमचं वास्तव्य आहे. केवढा हा आनंद गुरुवर्य बाबांच्या कृपेने बघा. ही आज तंबू सेवेकरी तंबू ठोकण्याचं काम, अर्थात दिंडीमध्ये सर्वात महत्त्वाचं हे आहे, हे आपण बघतोय. वारकरी चालून आल्यानंतर माऊली चालून आल्यानंतर सर्वात महत्त्वाचा निवारा, आल्या या ठिकाणी माणसाला निवारा पाहिजे. ही आता पूर्ण तंबू व्यवस्था या ठिकाणी आता चालू आहे आणि माऊलीच्या घरामध्ये हा आनंद व्यक्त करत असताना आज AC रूममध्ये सुद्धा आनंद वाटत नाही, पण एवढा आनंद आज इथे या ठिकाणी संपन्न होतो आहे. ही आमचे तंबू सेवेकरी हरिभक्त परायण गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराजांचे शिष्य, आमचे माझ्या उजव्या हाताला संदीपजी बोडके, डाव्या हाताला बाबासाहेबजी कायंदे, या ठिकाणी आमचे गेले अनेक वर्षे सेवा करत असताना बाळूभाऊ सिनगारे, त्याच समवेत गजाननजी भाऊ ढाकणे, त्या समवेत भुजंग आणि आमचे ज्येष्ठ नागरिक आमचे प्रौढ बाबा, हो एक मिनिट, प्रौढ बाबा थांबा, गणपतदादा ढाकणे. चला, हे सर्व तंबू सेवेकरी आनंदानं या ठिकाणी इतका आनंद व्यक्त करतात की माऊलीच्या सेवेत जो आनंद आहे तो या ठिकाणी त्यांच्या दृष्टीने जगाच्या पाठीवर 365 दिवस हाच आनंद आहे. आणि घरी जो सुखाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात तो सुख मिळत नाही, पण इथे हा बघा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गातील देवतेने सुद्धा इच्छा करावी असं करते ब्रह्मादिक. देखोनी वाळवंटी सुख, वारीचं सुख, स्वतः कैलासाचं सुख सोडून भगवान शंकर परमात्मा ह्या वारीच्या सुखाकरता आले आणि तीच वारी होय होय वारकरी पाहे पाहेरी पंढरी. हे सर्व आमचे सेवेकरी मंडळी करतायत. रामकृष्ण हरी. मी बाबासाहेब कायंदे, गाव रामकृष्ण हरी. मी बाबासाहेब कायंदे, आमचं गाव कंडारी खुर्द, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. येथून आम्ही तंबूची सेवा परंपरागत बाबाच्या आशीर्वादाने आम्हाला मिळाली आहे आणि ही सेवा अखंडित चालू आहे. रामकृष्ण हरी. अजून कसा अनुभव वाटतो? बाबाने आम्हाला असे आशीर्वाद दिलेले आहे की हे कधी न संपणार आहे. बाबाचे एवढा चमत्कार आहे की एखाद्याच्या जरी डोक्यावर जरी हात ठेवलेला आहे त्याचे सोनंच होईल असा आशीर्वाद बाबाने आम्हाला दिलेला आहे. बाबाचा आशीर्वाद म्हणजे आमच्या वेळी भले मोठे एखादी बलांडी असे शक्तीच्या पलीकडे आहे. हरिभक्तपरायण गोविंद रामकृष्ण हरी. हरिभक्तपरायण गोविंद महाराज केंद्रे व विष्णू महाराज केंद्रे यांच्या आशीर्वादाने आम्ही सतत त्याला सेवा देऊ आणि त्याचं असं प्रेम आहे आमच्या बाबावर. मला या स्वतः अशी झाली की मी सुरुवात मंजुरी करून जाणारा माणूस होतो, पण बाबांना मला असा आशीर्वाद दिला की तुला कधीच कमी पडणार नाही. तर मी सेवा केल्यामुळं मला 50 लाखाचं मी घर बांधलं आणि 10 एकर वावरसुद्धा मला बाबाच्या आशीर्वादानं झालं. मला ही अशी सत्य घटना माझ्या जीवनामध्ये घडलेली आहे. तुमचं नाव आणि माझं नाव रामेश्वर नाना शिनगारे, राहणार कंडारी खुर्द, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आणि बाबाच्या आशीर्वादानं मला असं काही भरभराटून बाबांना आशीर्वाद दिला की मला असं स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं की मी ह्या इतक्या मला धनसंपत्ती येईन. पण बाबा जसे बोलले तसंच माझ्या जीवनात घडलं. पण मी सतत बाबाची ऋणी आहे आणि
कायमस्वरूपी बाबाला जिथं बाबा मला शब्द टाकीन तो मी बाबाचा पूर्ण करीन आणि तंबूच्या सेवेला मी कधी हजर राहणार. रामकृष्ण हरी. विना घेतला घेतला हातात, विना घेतला घेतला हातात, पांडुरंगा या तुम्ही भजनात, पांडुरंगा या तुम्ही भजनात. घेतला घेतला हातात, विना घेतला घेतला हातात, पांडुरंगा या तुम्ही भजनात, पांडुरंगा या तुम्ही भजनात. माझ्या विनेला तारा एक, माझ्या विनेला तारा एक, मी बाई आहे संताची लेक, मी बाई आहे संताची लेक. विना घेतला घेतला हातात, विना घेतला घेतला हातात, पांडुरंगा या तुम्ही भजनात, पांडुरंगा या तुम्ही भजनात. माझ्या भारतीय ज्ञान लोकले ज्ञान जगेता ज्ञानाने अवकर पांडुरंग नाव ज्ञाने आवडते ज्ञान राजा महादेवल वेदा देवती तत्वात मानूला माझा हरते ज्ञान राजा. आपल्या सर्वांचा आभार आहे. आणि गोविंद महाराज केंद्रे दिंडी क्रमांक 43 आपल्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आम्हाला या ठिकाणी सन्मान दिला आणि सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल अशीच आम्हाला दरवर्षी संधी द्या. आम्ही आपल्याकडून हीच अपेक्षा. धन्यवाद.